नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज भाग 11वा. ऋषीचा पुण्यासाठी प्रवास सुरू झाला होता. कसंही करून या वेळेला मधूला राजी करायचंच असा मनाशी चंग बांधूनच तो निघाला होता. रेल्वे रुळांवरनं धडधड करत धावत होती आणि ऋषीचं विचारचक्र त्याच गतीनं फिरत होतं. यापूर्वी सतत दोन्ही खेपेस मधूला वारीत चलण्याविषयी आग्रह म्हणा, विनंती म्हणा, सारं करून झालं होतं, पण मानेल तो मधू कसला. एकतर मधूचा या सर्वांच्या देवदेव करण्यावर, भजन कीर्तनावर आणि मुळात विठ्ठलावरच विश्वास नव्हता. तो फक्त आपल्या जवळच्या लक्ष्मी देवतेला पूजणारा. आणि दुसरं म्हणजे वारीबद्दलचा त्याच्या मनात असलेला गैरसमज. गोविंद पंतांच्या बाबतीत जे काही वाईट घडलं त्या घटनेचा परिणाम, पित्याविषयीची चीड, तिरस्कार, आणि याशिवाय 15-20 दिवस वारीत जावं लागणार, मग त्याचा बिझनेस खोळंबणार. आणि वारीत गेलं की तिथे त्याला त्याच्या मनासारखं काही करता येणार नाही. म्हणजे दारू पिता येणार नाही, मांस मटण खाता नाही येणार, सगळीच बंधनं. म्हणून तो टाळत होता. आईला दिलेल्या वचनांचं त्याला काहीच सोयर सुतक नव्हतं. एकदा जीव गेल्यावर त्या जीवाला दिलेलं वचन त्याच्यानंतर पाळलं जातंय का नाही हे बघायला तो परत थोडाच येणार आहे. या विचारांचा मधू. म्हणून तो पायी वारीला नकारच देत आलाय. आता हा ऋषीचा आणखीन एक प्रयत्न असणार आहे, पण यावेळी मधू ऋषीचं ऐकणार याची खात्री होती ऋषीला. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केले तर ईश्वर सुद्धा प्राप्त होतो. मग इथे तर साधं वारी करता एका मनाला तयार करणं होतं. शक्य नाही, पण साध्य तर आहे. आपण करूयात प्रयत्न, पुन्हा पुन्हा करूयात. दादाच्या मनातले गैरसमज दूर करूयात. त्याच्या कलाकाला न घेऊ, पण त्याला राजी करूच. या सर्व विचारात ऋषी सकाळी सकाळी पुण्यात येऊन पोचला देखील. स्टेशन बाहेर येऊन बघतो तर काय, पाऊस अगदी कोसळत होता. तो भिजलाच. तसाच मधूच्या घरी पोहोचला. नेहमीप्रमाणे संध्यानं त्याचं स्वागत केलं. परी ऋषी काका म्हणत त्याला येऊन बिलगली. या भाऊजी, कसे आहात? बाहेर पाऊस खूप आहे ना, ओले झालात. छत्री नव्हती का सोबत? आत या. संध्यानं ऋषीला आत घेतलं. ती यावेळेला फार आश्वस्त होती. मात्र तू कशी आहेस ग वहिनी, आणि दादा कसा आहे? ऋषीनं परीला कडेवर घेत विचारलं. मी ठीकच असणार की, आणि तुमचे दादा म्हणाल तर ते अजूनही अंथरुणात लोळत पडलेत. उठवते हं त्यांना. तोपर्यंत तुम्ही आवरून घ्या, मी छान आल्याचा चहा करून आणते. असं म्हणत संध्या किचनकडे गेली. ऋषीचा चहा झाला, त्याचं सर्व आवरून झालं, तोपर्यंत मधू उठलेला होता. पेपर वाचत बसला होता. ऋषी त्याच्याजवळ येऊन बसला. जुजबी विचारपूस म्हणून तो बोलला. दादा कसा आहेस? बिझनेस कसा काय चाललाय तुझा? ऋषीनं पेपर वाचायला घेतला. त्यावर मधू त्याच्याकडे बघून म्हणाला, अरे मी ठीक आहे भावा. बिझनेसचं म्हणशील तर 1 मिनिटाची फुरसत नाही आहे मला. परे सांग, काका काकू कसे आहेत, त्यांची तब्येत? मी ठीक आहे, तुझ्यासमोर आहे अगदी तसाच, आणि आई बाबा सुद्धा ठीक आहेत. आणि तुझा तो छोटा आधीश रे, बोलतो का आता? मोठा दिसत असेल ना? बोलतो ना, बोलतो. खूप बडबड सुरू असते त्याची हल्ली. 3च वर्षांचा आहे, पण खूप कळतं बाबा त्याला, हुशार आहे तो. ऋषी आपल्या बाळाचं कौतुक सांगायला लागला. माझ्यासारखा हुशार का? मोठ्यानं हसत मधू म्हणाला. हो ना? हो हो, अगदी तुझ्याच सारखा हुशार आहे आधीश. बरं ते जाऊ दे, आणखीन काय? सहज आलायस इकडे का काही काम बिम? नाही, सहजही नाही, आणि काम म्हणत असशील तर तसंही नाही, पण आलो मी. का रे दादा, यायला नको होतं का मी? अरे तसं नाही रे ऋषी, तुझ्यासाठी माझ्या घराची दारं कधीही उघडीच असणार. मी आपलं सहज विचारलं रे. पेपरची घडी घालत मधू म्हणाला. तेवढ्यात संध्यानं गरमागरम पोह्याची डिश त्यांच्या पुढ्यात ठेवली. चला नाश्ता करून घ्या आधी. थंड झाले पोहे की मजा नाही येणार खायला. गप्पा काय त्या होतच राहतील. हो ग वहिनी, तसाही मी आहेच इथे 7-8 दिवस. गप्पा काय होतच राहणार. भाऊजी, पुढच्या आठवड्यात वारीला जायचं असेल ना हो? हो ना वहिनी, पुढच्या बुधवारी निघू आम्ही पायी वारीसाठी.
ऋषीनं पायी वारी या शब्दावर अधिक जोर देत मधूकडे बघितलं. तो खाली मान घालून शांतपणे पोहे खात होता. ते बघून ऋषी गालातल्या गालात हसला. त्यांनी संध्याकडे बघितलं, ती सुद्धा हसत होती. मधूनं पोहे खाऊन संपवले. पाणी पिऊन उठता उठता तो म्हणाला, मग काय, कधी येते तुमची पलटण पुण्यात? अरे पलटण काय म्हणतोयस दादा, दिंडी म्हण ना. हां तेच रे, ते काय फरक पडतोय? बरं बाबा, दिंडी ज्ञानबा तुकारामवाली कधी पोचते ट्रीपसाठी? मधू मुद्दाम असं म्हणाला. ट्रिप? अरे ट्रिप नाही रे ती, काही बोलतो सांग तू. ऋषी नाराज झाला. अरे नाराज झालास का तू? अरे गंमत केली ऋषी मी. मधू परत हसत म्हणाला. तुझ्या दृष्टीनं ती गंमत वाटली असेल तुला, पण वारी म्हणतात त्याला आमच्या वारकऱ्यांच्या भाषेत. हां तेच रे, ते वारी म्हटलं काय आणि ट्रीप म्हटलं काय, सेमच की. पायीच जायचं असतं ना, म्हणजे फिरायचंच का नाही? आणि फिरणं म्हणजे ट्रीपच की नाही? हां चल, मी येतो. आज एक महत्त्वाची मीटिंग आहे. नवीन जागा घ्यायची आहे ना, नवीन बिझनेससाठी. संध्याकाळी भेटू आपण. लवकर येतो मी आणि मग बोलू आपण. चल बाय. मधू उठून निघूनही गेला. ऋषी तिथेच बसून राहिला, परीसोबत खेळत राहिला. थोड्याच वेळात मधू तयार होऊन खाली आला. बाहेर निघताना त्यांनी संध्याला माझा दुपारचा स्वयंपाक करू नकोस असं सांगितलं. क्लायंटबरोबर त्याचं जेवण बाहेर होणार होतं. पुढच्या काही मिनिटात ड्रायव्हर कार घेऊन आला. मधू निघून गेला. दुपारच्या जेवणानंतर संध्यासमोर ऋषीनं बॅग उघडली. लाल कापडात गुंडाळलेला माईंचा अस्थिकलश त्यांनी बाहेर काढला आणि संध्याच्या हातात द्यायला लागला. हे काय आहे भाऊजी? संध्यानं साशंकतेनं विचारलं. अस्थी आहेत, माईंच्या अस्थी आहेत ग ह्यात. वारीत घेऊन जायचे आहेत, चंद्रभागेत विसर्जन करायला. शांतपणे ऋषीने तो कलश संध्याच्या हातात सोपवला. तिला एक शंका आली. तिने विचारलं, पण भाऊजी, अस्थी म्हणजे विटाळ मानला जातो ना? मग या वारीत कसं काय घेऊन जाणार तुम्ही? अशानं वारी अपवित्र नाही का होणार? त्याचीही सोय केली आम्ही. हा कलश प्रत्यक्ष वारीत नसणार वहिनी, अशा ठिकाणी असणार की त्याचा वारीला स्पर्शही होणार नाही, पण असणार आमच्यासोबत. नाही कळलं? असो, समजेल नंतर. संध्यानंही बरं म्हणत तो विषय सोडला. पण तिला अजून एक शंका आली. तिने परत विचारलं, पण भाऊजी, कोण करणार याचं विसर्जन? तुम्ही स्वतः? नाही, मी नाही करणार. मग? मधुदादा करणार आहे विसर्जन, तेही चंद्रभागेत पंढरपुरात जाऊन. काय? अहो भाऊजी, कसं शक्य आहे ते? आणि भाऊजी, तुम्हाला माहिती नाही आहे असं नाही. अहो आमचे हे कसले येत आहेत पंढरपुरात? उगाचच तुम्ही जळत्या निखाऱ्यांना हातात का धरताय? का भाजून घेताय स्वतःला? भाजू दे ग वहिनी. भाजून झाळून माझी अगदी राख झाली ना तरी मी नाही घाबरत. या अस्थी मधुदादाच घेऊन जाणार, तेही या पायी वारीत. मला आता कसलीही तमा नाहीये. ऋषी विश्वासानं म्हणाला. पण संध्याला ते मान्य नाही झालं. तिच्यासाठी ती गोष्ट फार अवघड होती. तिने तसं म्हणून दाखवलंच. पण भाऊजी, तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की हे सगळं अवघड आहे. अवघड आहे वहिनी, पण अशक्य नाहीये ना. येईल तो. का तुम्ही स्वतःची मनस्थिती बिघडून घेताय? ते किती अपमान करतील याची कल्पना आहे तुम्हाला? तुम्ही आत्तापर्यंत कितीदा प्रयत्न केलेत, आलंय का यश? मानलेत का ते कधी? त्यांना आपल्या आईवडिलांशी, इतरांशी काही घेणं देणं नाही आहे भाऊजी. नसू देत घेणं देणं. करू देत त्याला किती अपमान करायचा आहे तो. बोलू देत काही बाई. घेईन ऐकून मी. पण कशासाठी? का असं आ बैल मुझे मार करताय तुम्ही? माईंसाठी वहिनी, माईंच्या वचनासाठी. जे मधूनं माईंना मरते समय दिलं ते पूर्ण करण्यासाठी. माईंची इच्छा होती की त्यांच्या या अस्थी चंद्रभागेत अर्पण कराव्यात म्हणून. द्या सोडून तो विषय. ह्या अस्थी आपणच इंद्रायणीत विसर्जित करू. नाहीतर वारी संपल्यावर पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत विसर्जित करू. पण आत्ता काही म्हणू नका त्यांना. तुमच्यात केवळ वादच होईल, उद्देशपूर्ती नाही. काहीही होणार नाही भाऊजी. का रक्त हटवताय? वहिनी, अगं थोडी पॉझिटिव्ह राहा ना.
एवढे प्रयत्न केले आपण माईंसाठी, त्यांच्या वचनासाठी. आणखीन एक प्रयत्न करायला काय हरकत आहे? तुझ्या मते दादा बदलणार नाही. तो नाही असं ठामपणे बोलणार. पण विठ्ठलाच्या मनात असेल तर तो बदलूही शकतो ग. तो येऊ शकतो वारीत. तसं होईल तर या जीवनाचं सार्थक झालं असं समजेन मी. बघा तुम्ही प्रयत्न करून. यश येऊ देत रे विठ्ठला. माझ्या सासूबाईंना मुक्त करा आता. संध्यानं हातातल्या अस्थि कलशाकडे बघत ऋषीला विचारलं, याचं काय करायचंय? कुठे ठेवायचं हे? देवघरात? नाही ग वहिनी. आईनी तुला हे बागेत म्हणजे या बंगल्याच्या बाहेर ठेवायला सांगितलंय. त्या तुझ्या तुळशी वृंदावनाच्या मागे तिथे चाफ्याच्या झाडावर ठेवूया, चल. असं म्हणत ऋषीने तो कलश चाफ्याच्या फांदीवर बांधून ठेवला सुरक्षित. पडणार नाही याची काळजी घेत. संध्याला मात्र तशी काळजी लागली होती. ऋषी परत एकदा मधूला पायी वारीत घेऊन जायला आला होता. यापूर्वीही तो आला होता. काय झालं त्यावेळी? केवळ वाद, भांडण, चिडचिड एवढंच हातात पडलेलं होतं. घरातलं वातावरण पूर्ण नकारात्मकतेनं भरून गेलं होतं. ऋषी परत आलाय. पुन्हा तेच वाद, तोच गैरसमज, तेच शिव्याशाप, तोच अपमान, तोच नकार आणि पुन्हा तेच नैराश्य. माईचं मुक्त होणं लिहून ठेवलंय का नाही देवानं कुणास ठाऊक. पण यावेळेस ऋषी हार मानणारा नव्हताच. एका वेगळ्याच आत्मविश्वासानं तो आज रात्री मधूला विचारणार होता. पण नेहमीप्रमाणे मधू मध्यरात्रीच्या सुमाराला घरी आला होता, नको त्या अवस्थेत. त्याच्याशी तशा अवस्थेत काय बोलणार म्हणून ऋषीनं उद्या बघूया असं म्हणत तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळ घाईघाईत गेली. आजही मधू तडकाफडकी मीटिंगचं नाव सांगून घरातनं बाहेर पडला. ऋषीही मग दुपारी मार्केटला गेला. दिंडीसाठी काही किरकोळ वस्तू खरेदी करायला सांगितल्या होत्या माधवबुवांनी. त्यांनी ते काम पूर्ण केलं. आज रात्री तो मधूजवळ वारीचा विषय काढणार होता, पण मधूच्या वेळेवर आणि योग्य अवस्थेत घरी येणं यावर ते सगळं अवलंबून होतं. ऋषी त्याची प्रतीक्षा करायला लागला. संध्याकाळ झाली. संध्यानं देवघरात तुळशीजवळ दिवा लावला. स्वयंपाकीण मावशीच्या मदतीला ती स्वयंपाकघरात होती. ऋषी परीला घेऊन देवघरात गेला. देवापुढे बसून टाळ्या वाजवून त्याने हरिपाठ सुरू केला. तिथे टाळ कुठला म्हणून हातांचेच टाळ बनवून ऋषी हरिनामात रंगून गेला. रात्रीची जेवणं आटोपली, पण मधूचं घरी येण्याचं काही चिन्ह दिसेना. रात्री उशिरा मधू घरी आला खरा, पण कालसारखा तर्र होऊन अगदी. पुन्हा उद्या बघू असं म्हणत ऋषीनं स्वतःला समजावलं. तिसरा दिवस उजाडला. रुटीन सुरू झालं. तो दिवसही सरला, पण आज मात्र ऋषीचं नशीब बलवत्तर ठरलं. मधू लवकर घरी आला होता. अवस्था ठीक होती. पण जे काम तो बाहेरून करून यायचा रोज, तेच काम त्यांनी आज घरी सुरू केलं. त्याच्या हॉलला लागून त्याचा मोठा सुसज्ज असा विदेशी मद्यपेयांचा बार त्यांनी तयार केला होता. एक मखमली पडदा ओढला की बार सुरू. मधूनं मंद स्वरातलं संगीत सुरू केलं. लाईट्स मंद केले. पुढच्या रॅकवरनं आपल्या आवडत्या ओल्डमॉंगची बॉटल घेतली आणि शांतपणे बसून पेग भरायला लागला. ऋषी तिथे गेला. त्याला आज तर मधूशी काहीही करून बोलायचंच होतं, पण त्याची हिंमत होत नव्हती. त्याला बघताच मधूनं त्याच्याकडे ग्लास दाखवून ऑफर दिली. हात जोडून त्याने नजरेनं नाही म्हटलं. मधूनी मात्र एक सिगरेट शिलगावली. डाव्या हातानं सिगरेटचे झुरके मारत तो उजव्या हातानं पेगवर पेग हळुवारपणे रिचवायला लागला. ऋषीला काय करावं ते समजेना. विषय काढू का नको या विवंचनेत असताना मधूनच त्याची विवंचना दूर केली. ड्रिंकचा घोट घेता घेता त्याने ऋषीला विचारलंच, मग काय ऋषी बुवा, कधी येणार आहे तुमची पलटण, सॉरी दिंडी नाही का ती, कधी येणार आहे इकडे? मंगळवारी सकाळी. पण इथे नाही येणार ते. रेल्वे स्टेशनवरनं सरळ आळंदीला जातील एसटीनं. मग तू काय करतोयस रे इथे एकटा? तू पण जा की टाळ कोटायला. हा? मधू खिल्ली उडवत म्हणाला. पण ऋषी शांत राहून त्याला म्हणाला, ऐक ना दादा, थांब ना आता. ठेव बरं तो ग्लास आणि ती बॉटल. मला बोलायचं आहे तुझ्याशी. थांब ना दादा, ऐक की जरा.
ऋषी त्याला सारखी विनवणी करू लागला. मधूनं नेहमीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अरे तू बोल ना, तू बोल, मी ऐकतोय. दादा, आधी तू हे पिणं थांबव, बंद कर सगळं, हॉलमध्ये चल, तिथे बसून बोलू आपण, हे इथे ठेव. असं म्हणत त्याच्या हातातला ग्लास तो ओढायला लागला. मधू तो हात झटकत मागे करत बोलला, अजिबात जमणार नाही. मी इथेच बसणार, हवं तेवढं पिणार. माझा पैसा आहे, मी कमावलेला, कळलं? माझ्या पैशाने पितो मी, कोणाच्या बापाच्या नाही. तुला प्यायची आहे का? प्यायची असेल तर घे, जळू नकोस माझ्यावर. शी, याचं साधं नाव घेणंही माझ्यासाठी पाप आहे. हो ना, पाप आहे ना. मग तू नको करू, मला करू दे. तुझं काय जातंय रे? ऋषी बेटा, तुला सांगू का? मी सांगू का तुला माझ्याशी काय बोलायचं आहे ते? मधूनं ओळखलं होतं की ऋषी काय विचारणार. तो इथे कशासाठी 8 दिवस आधी आलाय हे त्याच्या लक्षात आलं होतं. तेवढी अक्कल होती त्याला. दादा, माईंना जाऊन 2.5 वर्ष होत आली, हे 3रं वर्ष आहे. बरं मग, माहिती आहे की मला ते. पुढे बोल महत्वाचं. माई तुझ्या येण्याची वाट बघत होत्या, त्यांचा प्राण सुटत नव्हता. ते माहिती आहे रे, मला माहिती आहे. ऐक, आता मीच तुला मुद्द्याचं सांगतो. माझ्याकडून तिला वचन हवं होतं की मी एकदा तरी पायी वारी करावी, बरोबर आहे? म्हणजे मी जे काही पाप करतोय ना तुमच्या दृष्टीनं, ते धुतलं जाईल, हो का नाही? एक सांग ऋषी भावा, वारीत गेल्यानं खरंच ही पाप धुतली जातात का रे? मुळात पाप म्हणजे काय? जे तुमच्या दृष्टीनं वाईट ते तुमच्या दृष्टीनं पाप, पण आमच्या दृष्टीनं तेच पुण्यसुद्धा असू शकतं, नाही का? मग मी जे काही करतो ते पुण्य समज. जा बाळा, तू जा. मला नको म्हणूस बाबा, मग तुला माझं उत्तर माहिती आहे. मी येणार नाहीये वारीला, समजलं? जा आता, तू जा आपल्या वहिनीकडे, सांग तिला माझा हा निरोप. जा, पिऊ दे मला मनसोक्त. वारी माय फुट वारी. मधून ग्लास जोरात पटकला. आता त्याला झिंग चढत होती. अरे दादा, पुण्य तर पुण्य. मी कुठे तुला पिऊ नको म्हणतोय रे. मी फक्त माईंना दिलेल्या वचनाबद्दल बोलतोय. मरताना दिलेलं वचन होतं ते. तू दिलंस तुझ्या जन्मदात्या आईला, तेव्हा कुठे समाधानानं प्राण गेला त्या माऊलीचा. मग ते आता का विसरतोयस तू? मी कुठं विसरलोय? वचन दिलेलं माझ्या लक्षात आहे. मी माईचा हात हाती घेतला. तुम्ही सगळेजण हो म्हण, वारीला जाईन म्हण, असा आग्रह करत होते. मग मी म्हटलं जाईन. त्यात काय एवढं? जाईन म्हटलं तर जायला पाहिजेच का? साधं वचन तर होतं ते. असं म्हणताना मधूला काहीच वाटलं नाही. ऋषी मात्र हे सारं संयमानं हाताळत होता. हो दादा, साधं वचनच होतं ते. पण दादा, वचन केवळ द्यायचं नसतं, तर ते पाळायचंही असतं, आणि त्याला वचन असं म्हणतात. तू माईंना दिलेलं वचन पाळायला हवंय. आता त्यांच्या अस्थी बरोबर आणल्या आहेत मी. त्या आपल्याला चंद्रभागेत नेऊन विसर्जित करायच्या आहेत दादा. काय त्याने असं काय होणार आहे? काय फरक पडणार आहे ना माईंना ती मेल्यावर? इच्छा पूर्ण होईल माईंची मरणानंतरची. संपूर्ण अस्थींचं विसर्जन होईल तर त्यांना मोक्ष मिळेल. या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं माई सुटतील, नवा जन्म धारण करतील त्या. आणि नाही इच्छापूर्ती झाली तर भूत बनून माझ्या मानगुटीवर बसेल का माई? माईचं भूत. कसा बोलतोयस दादा तू? कुणा दगडाचा बनलायस? देव जाणे. दगडाचा नाही रे, दगडाचा नाही. गोविंद पंतांपासनं बनलेला आहे मी. अगदी त्यांच्यासारखा बनलोय मी. यू नो व्हेरी वेल दॅट. येस, आय नो व्हेरी वेल. तू पंतांचा मुलगा जरूर आहेस, पण पंतांसारखा नाही आहेस दादा. तू फार वेगळा आहेस. आपले पंत फार वेगळे होते. जमीन आसमानाचा फरक आहे तुम्हा बाप लेकात. पंतांसारखी एकतरी गोष्ट तुझ्यात उतरावी म्हणून माईंची इच्छा होती की तू फक्त एकदाच पायी वारीत जावं. पण तुला ते पटतच नाहीये दादा.
मधू ऋषीचं म्हणणं ऐकत होता. हातातल्या ग्लासला फिरवत एकसारखा त्या रिकाम्या ग्लासकडे तो बघत होता. तो ग्लास ठेवला त्याने आणि ऋषीकडे चेअर वळवून ओठांच्या कोपऱ्यातनं हसत म्हणाला, असं काय सोनं लागलेलं असतं रे तुमच्या पायी वारीला. पायी वारी, पायी वारी, कान किटून गेलेत माझे अगदी तेच 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 ऐकून. करोडो वेळा सांगून झालं असेल की तुमचं. पण तरीही तुला ते नाही पटत आहे. आणि तुम्हाला? मी येणार नाही, मला इंटरेस्ट नाहीये. ना पायी वारीत ना त्या वचनात. मग तुम्हाला हे का पटत नाहीये रे? का माझ्या मागे लागता तुम्ही दरवर्षी? मागे लागता तर लागता आणि त्या सोकॉल्ड साधूचं, गोविंद पंथाचं नाव घेता. कसला पंथ आणि कसलं काय? तू मला म्हणतोस, पण त्यांनी सुद्धा केलंच ना पाप. गरज पडलीच ना त्यांना बाईची. पडले का नाही ते मोहात? ऋषी त्याच्यापुढे नकारार्थी मान हलवत होता. त्याला मधूची कीव येत होती आणि प्रचंड राग सुद्धा. पण तरीही तो त्याच्यापुढे शांत होता. तसं नाहीये दादा. तू जे बोलतोस ते खरं नाहीये. पंतांना असले काय कसलेही मोह नव्हते, कोणतेच नव्हते. पण मला पडतो ना मोह. मी आहे ना पुरुष. मला लागतेच की बाई. छे बाया. मलाही लागतातच की बाया. पैसा फेकला की अशा पायांवर लोळण घेतात, जे मागेल ते देतात. करोडोत लोळतो मी, करोडोत. ये पैसा है ना, पैसा सब कुछ करता है, करने देता है. आहेत का मग बाया? तरुण सुंदर असतीलच की. आपल्याला पाहिजे बरं का. आपल्या हातातल्या ग्लासकडे बघत मधू पुढे म्हणाला, अरे ही तर हवीच हवी आणि ती सुद्धा हवी. काय मग ऋषिकेश पंत, मिळेल ना वारीत? पण असं म्हणू नका बरं का रे, की बापाच्या पावलावर पाऊल टाकून मधू चालतोय. असं नाही म्हणायचं. जे माझ्या बापानं केलं ते मीही करणार. मधूचं हे असलं बोलणं ऐकून ऋषीनं डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला. आपल्या सहनशीलतेचा बांध फुटू न देता तो पुढे बोलायला लागला. दादा, अरे तसं नव्हतं रे. पंतांनी काहीच चुकीचं केलं नव्हतं हे तुला कितीदा सांगून झालं असेल. तू अजूनही तेच डोक्यात घेऊन बसलायस. खरं काय ते तुला सारखं सांगतो आम्ही, पण तुझं आपलं तेच. हे बघ, हा मेसेज बघ, वाच नीट. माईंचा मोबाईल आहे हा. प्रत्यक्षात काय घडलं त्यावेळेला ते पंतांनी माईंना पाठवलं होतं मेसेज करून. बघ, वाच, हे घे. अरे तूच वाचून सांग ना काय. मी शुद्धीवर नाहीये. कधी असतोस तू शुद्धीवर? आता वाचतोस का? ठीक आहे, ठीक आहे. ऐक. अरे त्यावेळेस एकादशीच्या आदल्या दिवशी नागपूरकरांच्या मठात पंतांचं कीर्तन सुरू होतं. तेव्हाच त्यांना ते आळंदीतले गुंड दिसले होते. त्यांना संकटाची कल्पना आली. त्यांचं कीर्तन संपलं होतं, तेवढ्यात लाईट्स गेले. म्हणून त्यांनी सर्वांना तिथेच बसायला सांगून ते त्या गुंडांच्या मागे गेले. पण ते गुंड तेवढ्यात सुजाताताईच्या खोलीत गेले सुद्धा. त्या खोलीत काहीतरी विपरीत घडतंय हे पंतांना समजलं. त्यांनी एक युक्ती केली. बाजूच्या खोलीतून ते आत शिरले. ती खोली उघडीच होती. बाहेरनं फक्त कडी लावलेली होती त्या खोलीला. त्या दोन्ही खोल्यांच्या मध्ये एक दार होतं. ते उघडून ते सुजाताच्या खोलीत जाऊ शकले. पंतांना बघताच ते गुंड पळून गेले त्या बाजूच्या खोलीच्या दारातनं. ते त्यांनी बाहेरनं बंद केलं आणि अंधारात पळून गेले. गुंड तर बोंब मारत पळून गेले, पण पंत तिची आबरू काही वाचवू शकले नाहीत. ते गुंड आपलं कुकर्म आटोपून पळून गेलेले होते. पंतांना सुजाताची अवस्था पाहवली गेली नाही. तेवढ्यात तिथे लाईट आले. तोपर्यंत तिथे सगळेच आलेले होते. तेव्हा पंतांनी त्या खोलीचं दार उघडलं आणि तिथेच घोळ झाला रे सगळा. खरं काय ते वेगळं होतं, पण परिस्थिती मात्र वेगळं भासवत होती.
दादा, पंतांनी सुजाताताईवर बलात्कार नव्हता केला रे. उलट तिला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवत जिवंत ठेवलं होतं, पण तिचे आबरू नाही ते वाचवू शकले. पोलिसांनाही ते नंतर पटलं, म्हणून तर त्यांनी तिथल्या पोलिसांनी त्यांना निर्दोष सोडलं ना रे दादा. आम्ही सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला, पण तू एकट्यानं नाही दादा. दादा, अरे सत्य हे होतं. आता तरी पंतांचा तिरस्कार करणं सोडून दे. आत्तापर्यंत मुकाट्यानं ऐकत बसलेला मधू मोठ्यांदा हसायला लागला. तो ऋषीला म्हणाला, का सोडून देऊ मी तिरस्कार करणं? अरे तो मेसेज खरा कशावर नाही. स्वतःला वाचवण्यासाठी माणूस काहीही लिहून पाठवू शकतो. अरे हो, बरोबर आहे, पण आपले पंत तसे नव्हते. ते संत प्रवृत्तीचे होते. अच्छा अच्छा, पण का? संतांना शरीर, शरीर धर्म नसतो. संतांना ही भावना असतातच ना. मग दिसली तरुण सुंदर विधवा मुलगी, झाली असेल इच्छा, मग कसं सांगू तुला मधुदादा? कुठल्या भाषेत सांगू मी आता? काही सांगू नकोस रे तू गप्प बैस. आता आलायस तर 2 दिवस आणखीन आनंदात राहा. वारीचं नाव नको घेऊस फक्त. मी येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे, हे लक्षात ठेव. ती रेष कशानंही मिटणार नाही. परवा जायचंय ना तुला? कर तयारी, कर तुझी. माझा विचार सोडून दे. तू फक्त तुझं बघ. काय म्हणतोय मी? ऋषिकेश पंत. असं म्हणत झिंगलेल्या अवस्थेत अडखळत चालत मधू तिथून निघून जायला लागला. ऋषीला काय बोलावं आता कळेना. त्याला हरल्यासारखं वाटायला लागलं. ऋषी फक्त मधूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे केविलवाण्या नजरेनं बघतच राहिला. श्रोते हो, हा होता भाग 11वा. भाग 12वा उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल.